मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। पेपरफुटी आणि उत्तरपत्रिका गैरप्रकाराचा सखोल तपास होणार, अटकपूर्व जामीन फेटाळला। 10वी परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि उत्तरपत्रिका गैरप्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून या प्रकरणातील आरोपी क्रमांक 1 याचा अटकपूर्व जामीन अर्ज माननीय प्रधान जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग यांनी फेटाळून लावला आहे। त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे। सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट रुपेश देसाई यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत आरोपींनी मुख्याध्यापक पदावर असताना स्वतःच्या मुलाला उत्तीर्ण करण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा गंभीर आरोप मांडला। सरकारी पक्षाने न्यायालयासमोर मांडले की चौकशी समितीसमोर इतर संबंधितांनी आरोपीनेच हे कृत्य करण्यासाठी दबाव टाकल्याचे सांगितले असून या संपूर्ण प्रकरणात आरोपीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। हा एक संघटित स्वरूपाचा गुन्हा असल्याने आरोपीची पोलीस कोठडी मिळणे तपासासाठी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला। तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित असल्याचे सरकार पक्षाने नमूद केले। परीक्षेचा पेपर आरोपीकडे नेमका कुठून आला, पुरवणी उत्तरपत्रिका कुठून मिळाल्या, त्या उत्तरपत्रिकांवर लिखाण कुठे करण्यात आले, तसेच आरोपीला प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच मिळाली होती का, याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले। सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत मान्य न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला। त्यामुळे आता या पेपरफुटी आणि उत्तरपत्रिका गैरप्रकरणाचा अधिक व्यापक आणि सखोल तपास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे।